विद्येचं, संस्कृतीचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येते। आई व लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासेल अशी ही घटना आहे। पुण्यातील बिबवेवाडी भागात राहणाऱ्या एका आईनं तिच्या प्रियकराच्या मदतीने चक्क पोटच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ तयार करून नातेवाईकांमध्ये व्हायरल केल्याची घटना घडलेली आहे। या प्रकरणी आरोपी आई आणि आरोपी प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी या दोन आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केल्याचं कळतंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 5 महिन्यांपूर्वी 13 वर्षीय पीडित मुलीस आरोपी आई आणि आरोपी प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी या दोघांमध्ये अनैतिक संबंधांबाबत माहिती मिळाली होती। त्यानंतर याबाबत पीडित मुलीने त्यांच्या घर मालकीणबाईंना माहिती दिली। आमच्या दोघांच्या नात्याबाबत घर मालकिणीला का सांगितलं असं म्हणून पीडितेची आई आणि तिचा प्रियकर सातत्याने त्या अल्पवयीन मुलीला त्रास देत होते। त्याच दरम्यान गुरुदेव कुमार स्वामीनं पीडित मुलीवर अत्याचार देखील केल्याचं समोर येते। या सर्व घटनांचा आईने व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि हे सर्व अश्लील व्हिडिओ तिने नातेवाईकांमध्ये शेअर केले होते। या घटनेनंतर पीडित मुलीने पोलिसांकडे तक्रार दिल्याचं कळतंय। याबाबत दोन्ही आरोपींना माहिती होताच ते फरार झाले। या दोन्ही आरोपींचा शोध सुरू असताना आरोपी आई आणि प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी हे खडकवासला नांदेडगाव येथील एका चाळीत राहत असल्याची माहिती मिळाली। याच माहितीच्या आधारे सापळा रचून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान या दोघांची अधिक चौकशी करण्यात येत असल्याचं सुद्धा सांगण्यात येते।